येणारा शत्रू हा दक्षिण दिशेने येतो असतो आणि त्या येणाऱ्या शत्रूला 13 कोटी रामनामाचा जप आपण सांगितला होता. 13 कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणाचं कार्य केलं, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, पंचकुंडात्मक याग आहे. आपण हे सगळं बघू शकता. हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं, पण ते आपल्याच्याने झालं नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या अंबड तालुक्यामधील जालना जिल्ह्यातील साडेगाव या ठिकाणी, ज्या ठिकाणी श्रीरामांचं एक अतिशय पुरातन मंदिर आहे. ज्या मंदिराचा व्हिडिओ आपण अगोदरच केलेला आहे, त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहोत. आज आपल्या इथे येण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी आज उत्सव आहे, काहीतरी याग आहे. त्यासाठी आपण त्या यागाची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर मग जसं की आता आपण इथं आलेलो आहोत, तर आता आपण इथलचे जे आपले महाराज आहेत मंदिराचे, त्यांच्याकडून आपल्या ठिकाणाची माहिती घेऊयात. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला. पहिले महाराज, पहिले मला तुमचा परिचय सांगा, त्याच्यानंतर आपण सांगा सुरू. मी सुरेश महाराज रामदास, श्रीराम संस्थान साडेगाव. इथं सेवाधारी म्हणा किंवा मठाधिपती म्हणा, या पद्धतीने संस्थांमध्ये असतो. आणि या संस्थांचं कार्य या अगोदरच्या आपल्या YouTube चॅनलवर मी सगळी माहिती दिलेली आहे. पण हे परमपूज्य भानुदास महाराजांच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जावं आणि हा तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून जावं अशी इच्छा. आणि ती इच्छा तुम्ही जवळपास आता आपण पूर्णच करीत आहात. तर प्रथमतः तुमच्या चॅनलला, YouTube चॅनलला या रौप्य उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि हे जे रौप्य महोत्सव आहे, याच्या अगोदर गेल्या वर्षी म्हणजे 2024ला परमपूज्य मोहनबा रामदासी खातगाव मठ, तर हा खातगाव मठ कर्जतच्या जवळ आहे. खातगाव गाव आहे ते. त्या मठात तिथं मठाधिपती म्हणून मोहनबा रामदासी असतात. तर त्यांच्या हस्ते आपण या मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे 2024ला. म्हणजे आज त्याला बरोबर 1 वर्ष होते. कारण सप्तमीच्या दिवशीच या मारुतीची प्राणप्रतिष्ठा मोहनबाच्या हाताने इथं प्रतिष्ठित केली. आणि ही कमान जी आहे, ही कमान मुद्दाम होऊन की मारुतीच्या जवळ एक अशी आख्यायिका आहे की सज्जनगडावर दक्षिण दिशेला मारुतीरायाचं मुख आणि गणपती बाप्पाची मूर्ती हिचं मुख उत्तर दिशेला, अशा पद्धतीने तिथं आहे. म्हणून आम्ही इथं दक्षिणमुखी मारुती म्हणून तिथं ईश्वर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. कारण येणारा शत्रू हा दक्षिण दिशेने येतो असतो आणि त्या येणाऱ्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी हे मारुती इथं आपण स्थापन केले. ही आमची भावना आहे, आमची श्रद्धा आहे तशी की असं होऊ शकतं. म्हणून आम्ही ह्या मारुतीरायाची स्थापना इथे केली. आणि रौप्य महोत्सव असल्यामुळं की आपण सगळ्या भक्तजनाला 13 कोटी रामनामाचा जप आपण सांगितला होता. 13 कोटी. 13 कोटी. सगळा शिष्य परिवार जो आहे महाराष्ट्रातला, तर त्या महाराष्ट्रातल्या शिष्य परिवाराने सगळ्यांनी मिळून 13 कोटीचा जप हा संकल्प हा इथं केला होता. आणि 13 कोटी जप पूर्ण झाला म्हणून त्याचा हवन आपण पंचकुंडात्मक यागाने त्याचा हवन चालू आहे. अनेक शिष्य परिवार या पूजेसाठी बसलेला आहे. आणि जे यजमान आहेत, ते पूजेचे जे यजमान आहेत, त्यांच्या हस्ते संकल्प सोडून आपण या यागाचा पंचकुंडात्मक याग आहे, आपण हे सगळं बघू शकता. आणि ब्राह्मण वृंद जे आहे, ते ब्राह्मण वृंद हे सगळे जिंतूर, संभाजीनगर अशा परिसरामधून हे ब्राह्मण वृंद आलेत. त्यांच्या मंत्रोच्चाराने हे सगळं कार्य चालू आहे. आणि सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे. कारण रौप्य महोत्सव म्हणल्यानंतर सगळ्यांचं सहकार्य आवश्यक याला मिळतं. गावकऱ्यांचं मिळतं, शिष्य परिवाराचं मिळतं. कारण शिष्य परिवार मागच्या मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं की
महाराष्ट्रभर तर शिष्य परिवार आहेच, हा हा पण हा शिष्य परिवार महाराष्ट्र सोडून सुद्धा गुजरात प्रांत असेल, आंध्र प्रांत असेल, इथं सुद्धा महाराजांचा शिष्य परिवार आहे. आणि आता उद्या 12 जानेवारीला ज्या दिवशी माता जिजाऊची जयंती आहे, त्या दिवशी सगळा शिष्य परिवार या महाराजांच्या कार्यासाठी इथे येणार आहे. ही 12 जानेवारी तारीख आहे. आणि या यज्ञाचा समारोप हा 10 जानेवारीला म्हणजे उद्या याचे पूर्णाहुती यज्ञाचे होणार आहे. तर ह्या पूर्णाहुतीला सुद्धा सगळे गावकरी मंडळी, शिष्य परिवार या कार्यक्रमाला राहणार आहे. आणि रामनामाचा याग चालू आहे की जे 13 कोटी जप झाला, त्या 13 कोटी जपाचं हवन इथं चालू आहे. आणि हे जे कार्य, ह्या कार्यातून 13 कोटीचा जप का, की सगळ्या विश्वाला शांती मिळावी, धर्माचं रक्षण करणारा राजा मिळावा, धर्मरक्षण करता मिळाला. कारण जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणाचं कार्य केलं, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, तसा राजा आम्हाला मिळावा. आणि या यज्ञाचा जे संकल्प होता, यज्ञाचा संकल्प असा होता की असावा राष्ट्राचा ध्वजचे भगवा हिंदू रपती, करावी मंदिरे विविध परिचय मुक्त त्वरिती, नद्या तीर्थ क्षेत्रे भरत भूमीच्या पावन करी, स्वधर्माचा राजा मजशी तुळजे दे झडकरी. हा संकल्प या रामनाम यागाचा होता. तो संकल्प ह्या रामनामाच्या यागाने, असा आमचा विश्वास आहे, खात्री आहे की ह्या रामनामाच्या यागाने फुल नाही पण फुलाची पाकळी नक्कीच या कार्याला, भगवा ध्वज देशाचा व्हावा किंवा स्वधर्माचा राजा मिळावा, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य करावं, ही जी आमची भावना आहे, श्रद्धा आहे, ह्या यागाने त्या रस्त्याला कमीत कमी आम्ही लागू, आपण सगळे लागू असं दिसतं. आणि आज देश त्या रस्त्याला आहे. हे मोठं कार्य आज देशामध्ये चालू आहे. राम मंदिरासारखं एक भव्य मंदिर आज जगप्रसिद्ध अशा पद्धतीचं, विश्वप्रसिद्ध अशा पद्धतीचं राम मंदिर, आपण सगळ्या जनतेच्या भावना ज्या मंदिराशी जोडलेल्या होत्या, तर त्या एका माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमामधून ते कार्य उभा राहिलं. संघ परिवार असेल, हिंदू समाज असेल, या सगळ्याच्या सहकार्याने, सगळ्यांच्या कार्याने ते मंदिर आज उभं राहिलं. आणि अनेक असे धर्मासाठी काम करणारे साधू संत आणि धर्मासाठी झगडणारे नरवीर असतात, त्यांचं हे कार्य आज मंदिरासाठी ज्यांनी कार्य केलं, त्यांच्या जे श्रद्धा होती, त्यांना जे वाटत होतं मंदिर व्हावं, भव्य मंदिर व्हावं, ते तिथं उभं राहिलं. ते मोदीजीच्या माध्यमामधून उभं राहिलं. आणि असं कार्य करणारा राजा हा कायम आपल्या देशाला असावा, याच्यासाठी हा रामनाम याग आपण केला, त्याची पूर्णाहुती आहे. तर आपण या उत्सव जो चालू आहे, रौप्य महोत्सव, या यागाच्या बरोबरच, याग जो चालू आहे त्याच्या बरोबरच 4 वेदाचं पारायण सुद्धा चालू आहे. आणि ते 4 वेदाचं पारायण म्हणजे 4 दिशेला 4 ब्राह्मण वृंद बसत असतात. तर यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ह्या 4ही वेदाचं पारायण इथं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हे अंबडचेच संतोष दुधाधारी आहेत, ते पारायणाला इथं बसलेले आहेत. काही जणांचं पारायण झालं आहे, पैठणकर म्हणून होते, आदित्य पैठणकर, त्यांचं पण पारायण झालेलं आहे. आणि एक तीर्थपुरीकर पण होते, त्यांचंही पारायण झालेलं आहे. म्हणजे आजचं पारायण झालं, उद्याचं त्यांचं होणार आहे. तर हे जे 4 वेदाचं पारायण आहे, हे 4 वेद आपल्या 4 दिशेला जे असतात, तर अशा पवित्र ठिकाण या वेदाच्या माध्यमामधून पारायण झाल्यानंतर ते पवित्र ठिकाण राहतं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेदाला खूप महत्व आहे. तर त्या महत्वामुळं आणि समाजाला शांती, सुख शांती मिळावी याच्यासाठी हे पारायणाचं पठण श्रीराम संस्थानमध्ये चालू आहे. या निमित्ताने
आपण अनेक कार्य इथं या रौप्य उत्सवाला करत आहोत. नारदी कीर्तनाची परंपरा आणि त्या नारदी कीर्तनामध्ये प्रत्येक ऐतिहासिक कथा त्या नारदी कीर्तनामधून आपण समाजासमोर मांडतो. शिवपुराण आता चालू आहे या कार्याच्या निमित्तानेच आणि ते शिवपुराण आपण बघतो की अनेक समाज ते शिवपुराण ऐकण्यासाठी येतो. असा दरवर्षीच असतो, आताही आहे, दरवर्षी पण असतो. रौप्य उत्सव असल्यामुळे तर चांगल्यापैकी की महाराजांच्या जवळ आणि महाराजांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे असे भक्तगण या कार्यामध्ये असतात. हे बघा आता आपण सगळे शिवपुराण चालू आहे. मी तुम्हाला सांगतो हे शिवपुराण उत्सवाच्या निमित्ताने हे शिवपुराण आहे आणि मी तुम्हाला मागच्या चॅनलमध्ये मागच्या याच्यामध्ये हे मंदिराची तुम्हाला माहिती सांगितली. आणि हे बघा आता हे राम मंदिर, आपण राम मंदिरात आलो आणि हे कार्य करीत असताना सगळ्यांचा मोठा सहकार्य शिष्य परिवारासहित संस्थानला मिळतं आणि संस्थानला सहकार्य मिळत असल्यामुळं गावकऱ्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात असतं आणि त्या निमित्ताने हे सगळं कार्य उभं राहतं. म्हणून जो याग चालू आहे त्या यागाचा नक्कीच आमच्या श्रद्धेप्रमाणे आम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल आणि त्या यशाचं सगळ्यालाच, देशाला, धर्माला नक्कीच फायदा होईल असे आमची पण खात्री आहे आणि आमचा विश्वास आहे. रामरायावर विश्वास आहे, परमपूज्य भानुदास महाराजावर तेवढा विश्वास आहे की ज्यांनी हे जे तुम्हाला मी संकल्प सांगितला, असावा राष्ट्राचा ध्वजेचे भगवा हिंदुनमती, हे जो तुम्हाला अगोदर मी संकल्प सांगितला, हे परमपूज्य भानुदास महाराजांचं काव्य आहे. त्यांनी हे काव्य केलेलं आहे आणि त्यांच्या काव्याचाच संकल्प आम्ही केला की त्यांचं राहिलेलं स्वप्न जे आहे ते स्वप्न काही म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं स्वप्न बरचसं पूर्ण झालं, पण काही राहिलेलं पुन्हा पूर्ण व्हावं म्हणून आम्ही त्या राहिलेल्या स्वप्नाचं आम्ही सगळे गावकरी आणि भक्त परिवार ह्या यागाच्या रूपानं, ह्या उत्सवाच्या रूपानं हे पूर्ण व्हावं आणि तुमचं हे चॅनल व्यवस्थित चालावं, अगदी तुमच्या चॅनलला भरभराटी यावी हीच प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या चरणी करतो. आणि ही जी सगळी माहिती आहे ही तुमच्या माध्यमामधून सगळ्या महाराष्ट्रभर जाते आणि मागच्या हे याच्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या चॅनलने इथली माहिती नेली त्यास प्रत्येक ठिकाणच्या शिष्य परिवारांनी फोन केला की हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण ते आपल्याच्याने झालं नाही. तर हे आदित्य उगले या YouTube चॅनलने आपल्या सगळ्या शिष्य परिवारापर्यंत, भक्तगणापर्यंत पोहोचवलं. म्हणून सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या या YouTube चॅनलला शुभेच्छा माझ्याजवळ सुद्धा दिल्या आणि ज्यांनी बघितलं हे तुम्हालाही माहिती आहे, किती जणांनी बघितलंय, किती जणांच्या शुभेच्छा आल्या हे तुम्हाला पण माहिती आहे. तर असेच तुमच्याही कार्याला शुभेच्छा मिळाव्यात, तुमचं YouTube चॅनल व्यवस्थित चालावं ही प्रार्थना मी प्रभू रामचंद्राच्या आणि परमपूज्य भानुदास महाराजांच्या चरणी करतो. आणि ही जी काही माहिती तुम्हाला दिली या माहितीप्रमाणे अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, अशी अडचण नाही. नाही आपलं हे म्हणजे यज्ञ आपण दरवर्षी करतो का? हा नाही, आता यज्ञ हा 2012ला 2012ला झाला. हा तपपूर्ती सोहळा परमपूज्य भानुदास महाराजांचा झाला होता आणि आता महाराजांना जाऊन 25 वर्ष झाले. मग 25वे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष असतं, म्हणून त्या निमित्ताने पुन्हा आपण याग हा केला आणि तपपूर्तीलाही आपण याग केला होता. त्यास अगदी त्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे काही जे भक्तगण होते ते अगदी त्यावेळेस आले होते. आणि आताही 12 जानेवारीला की ज्या दिवशी ह्या वर्षी असं झालं की मोठं आमच्याही महोत्सवाचं भाग्यच म्हणायचं की 12 जानेवारी ही तिथीप्रमाणे नवमी येते, अंशवद्य नवमी, पण तारखेप्रमाणे माता जिजाऊ साहेबांचा जयंती पण आहे आणि स्वामी विवेकानंदाची पण जयंती आहे.
असं दोन्ही योग जुळून या उत्सवाला आल्या तर ते एक आमचं सर्वांचं भाग्यच आहे. आपल्यासोबत मंदिराचे काही सदस्य आहेत. मला तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही म्हणजे इथं काय सेवा देतात काय त्याची सांगा. हा तर आपण ह्या कार्यक्रमाचं एक कीर्तन महोत्सव हा हा किंवा बाकीचं जे वार्षिक कार्यक्रम असं गुरुपौर्णिमा, हा हा रामनवमी उत्सव, हा हा ह्या कार्यक्रमात सगळं असं नियोजनात असतो मी. हा हा म्हणजे पूर्ण नियोजन तुम्ही हा, करता? पूर्ण नियोजन. जे वार्षिक जे असतं. वार्षिक जे आमचे उत्सव असतात हा हा ते आपलं नियोजन अच्छा. असतं. तुम्ही कधीपासून सेवा करता समजा मंदिराची? मी जवळ एक 10-12 वर्षापासून सेवा करतो. 10-12 वर्षापासून तुम्ही इथं सेवा देता. हो, इतर सान्निध्यात आहे. आणखी तुमचा काही अनुभव वगैरे सांगायचा झाला मंदिराबद्दल किंवा नाही, हेच आमचे पहिले महाराज होते, भानदास महाराज. हा हा त्याचं आम्ही एक आरती वगैरे जात होतो, शेज आरती म्हणून असती. हा हा त्या आरतीला गेल्यानंतर महाराजांच्या सहवासात मोठ्या पण आलो, म्हणजे भानदास महाराजांचा सुद्धा सहवास झाला. हा हा नंतर हे महाराज तर आहे, सुरेश महाराजांचं पण आहे. अच्छा. जवळपास 10-15 वर्षापासून तुम्ही इथं हो, सेवा इथं आहे, करता. सेवेत आहे, सेवेत आहे. तुमचा परिचय सांगितलं ना तुम्ही मला एकदा परत. हा, माझा राजाभाऊ गणपतराव साबळे. अच्छा. तुम्ही इथं साडेगावचे साडेगावचेच, प्रॉपर साडेगाव. अच्छा शेती करत असतो, अच्छा. व्यवसाय शेती. धन्यवाद. रघुवीर समर्थ.